संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चमत्कार. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या आळंदी गावात एका साध्या पण ईश्वरभक्त कुटुंबात 4 लेकरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई ही त्या घरातील माता पिता दोघेही परमेश्वरावर अपार श्रद्धा ठेवणार होते. परंतु विठ्ठलपंतांनी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे समाजाने त्यांना आणि त्यांच्या मुलांना स्वीकारले नाही. त्या चुकीची शिक्षा निरपराध मुलांना भोगावी लागली. या 4 भावंडात दुसरे होते ज्ञानेश्वर. लहान वयातच त्यांच्या बोलण्यात विलक्षण गंभीरता होती, डोळ्यात करुणा होती आणि शब्दात गूढ अर्थ होता. मोठे भाऊ निवृत्तनाथ हे त्यांचे गुरु होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरुमंत्र दिला आणि त्या क्षणापासून ज्ञानेश्वरांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. ज्या वयात मुले खेळण्यात रमलेली असतात त्या वयात ज्ञानेश्वर ईश्वराच्या शोधात होते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंड उपेक्षा, अपमान आणि दारिद्र्यात वाढली. गावाने त्यांना पाणी दिले नाही, अन्न नाकारले, शाळेचा दरवाजा बंद केला. पण त्या घरात एक गोष्ट मात्र कधीच कमी पडली नाही, विठ्ठलाचे नामस्मरण. आई रुक्मिणीबाई भुकेल्या पोटी मुलांना झोपवत असत आणि मुले विठ्ठल विठ्ठल म्हणत झोपेती देवाशी बोलत असत. एक दिवस आळंदी गावात विधानाची सभा भरली. ज्ञानेश्वर महाराजांना बोलवण्यात आले, पण तेथे त्यांचा सन्मान करण्याऐवजी अपमान करण्यात आला. तुला वेदाचे ज्ञान काय असे म्हणून त्यांना हिणवले गेले. ज्ञानेश्वर महाराज शांत होते, ना राग ना द्वेष. ते हळूच सभेजवळ उभ्या असलेल्या रेड्याजवळ गेले आणि त्यांच्या कानात वेद सांगू लागले. आणि त्या क्षणी चमत्कार घडला. तो रेडा वेद बोलू लागला. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. अहंकार मोडून पडला आणि लोकांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. या घटनेनंतर लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचे मोठेपण ओळखले. पण ज्ञानेश्वर महाराजांना प्रसिद्धीची इच्छा नव्हती. त्यांना फक्त एकच ध्यास होता, ईश्वराचे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणे. म्हणूनच त्यांनी भगवद्गीतेवर मराठी भाषेत भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृतमधील गूढ ज्ञान त्यांनी शेतकरी, स्त्री, गरीब आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडले. मराठी भाषेला त्यांनी अध्यात्माची नवी उंची दिली. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ बनले. पंढरपूरच्या वारीत विठ्ठल विठ्ठल या नामगजराने त्यांनी लाखो लोकांचे जीवन बदलले. दारू, भांडण, अहंकार दूर झाले आणि भक्ती, प्रेम व समानतेचा संदेश समाजात पसरला. अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी आपले कार्य पूर्ण झाल्याचे सांगितले. आळंदी येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. शरीराने ते या जगातून गेले, पण त्यांच्या विचाराने, अभंगाने आणि भक्तीने ते आजही जिवंत आहेत. आजही वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावलात, अहमग गाणाऱ्या प्रत्येक ओठात आणि भक्तीने ओथंबलेल्या प्रत्येक हृदयात संत ज्ञानेश्वर महाराज वास करतात. हीच आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची कथा. या दुःखातून जन्मलेली, भक्तीने घडलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश देणारी ही कथा आहे. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक यू.